नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. ऑनलाईन पेमेंट करताना एखाद्या व्यक्तीची किती मोठी फसवणूक होऊ शकते याचा प्रत्यय नुकताच मुंबईमध्ये आला. मुंबईमधील एका ज्येष्ठ नागरिकाने ऑनलाईन पद्धतीने दुधाची ऑर्डर केली आणि ह्या व्यक्तीला तब्बल 18.5 लाख रुपयाचा फटका बसला. या संदर्भातली सविस्तर माहिती अशी: मुंबईमधील एका ज्येष्ठ नागरिकाने घरात वापरासाठी दुधाची ऑर्डर ऑनलाईन केली. मात्र ह्या व्यवस्थेमध्ये संबंधित ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 18.5 लाख रुपये गमवावे लागले. अनेकदा आपण किराणा सामान किंवा दूध किंवा आणखी वस्तू आपण ऑनलाईन मागवत असतो. मात्र याचा गैरफायदा अनेकदा सायबर चोरटे घेत असतात. मुंबईतील एका ज्येष्ठ नागरिक महिलेने एका डिजिटल फसवणुकीमध्ये तब्बल 18.5 लाखांहून अधिक रक्कम गमावली. आपल्या आयुष्यातील जमा झालेली पुंजी ह्या महिलेने या ऑनलाईन व्यवहारामध्ये गमावली आहे. संबंधित ज्येष्ठ नागरिक महिलेने ऑनलाईन दुधाची ऑर्डर केली आणि तिच्या एका साध्या कृतीमुळे सायबर चोरट्यांनी तिला ह्या व्यवस्थेमध्ये मार्गदर्शन केले आणि एका संशयास्पद लिंकवर या संबंधित ज्येष्ठ नागरिक महिलेला क्लिक करण्यास सांगितले. ह्या व्यवस्थेमध्ये फसवणुकीसाठी वेगवेगळे प्रयोग संबंधित सायबर चोरट्यांनी केले. मात्र यामध्ये लाखो रुपये संबंधित महिलेला आपल्या खात्यावरून लंपास झाल्याचे लक्षात आले. मुंबईच्या वडाळा येथील रहिवासी असलेल्या संबंधित ज्येष्ठ नागरिक महिलेने दुधाची ऑर्डर दिल्यानंतर त्यांना समोरून एक फोन आला. दूध वितरण कंपनीचा दीपक अशी ओळख करून देणाऱ्या व्यक्तीने तिला लाईनवर राहण्यास सांगितले आणि संबंधित व्यक्तीने तिला पाठवलेल्या लिंकद्वारे तिला मार्गदर्शन केले. जवळजवळ 1 तास त्याने ह्या ज्येष्ठ नागरिक महिलेला वैयक्तिक तसेच बँकिंग तपशील भरण्यासाठी सांगितले. मात्र दुसऱ्या दिवशी त्याच माणसाने पुन्हा फोन करून अधिक माहिती मागितली. पोलिसांनी सांगितले की संबंधित महिलेने लिंकवर क्लिक केल्यानंतर फसवणूक करणारे तिचा फोन रिमोट पद्धतीने ॲक्सेस करू शकले. पुढील 2 दिवसांमध्ये तिच्या 3 बँकेच्या खात्यातून पद्धतशीरपणे तिचे पैसे काढून घेण्यात आले. बँकेच्या शाखेत नियमित भेटीदरम्यान तिच्या खात्यातून सुरुवातीला 2.25 लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात आले. यातच या महिलेला संशय आला. संबंधित महिलेने तिच्या 3 खात्यांसंदर्भात संबंधित बँकांमध्ये चौकशी केली तर तब्बल 18.5 लाख रुपये तिच्या खात्यावरून सायबर चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले. ह्या घटनेमध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली. मात्र ह्या घटनेवरून लक्षात असे येते की अनेकदा आपण ऑनलाईन व्यवहार करताना काय काळजी घेतली पाहिजे याचा कुठलाही विचार करत नाही आणि आपल्या आयुष्यभराची पुंजी ह्या व्यवहारांमध्ये गमावून बसतो. नाशिक येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब आणि एशियन न्यूज चॅनलतर्फे वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांना आपण या संदर्भात जनजागृतीचा भाग म्हणून सूचना देत असतो. पोलिसांतर्फेही ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेण्याबद्दल नेहमी आवाहन केले जाते. मात्र अनेकदा ज्येष्ठ नागरिकांकडून एखाद्या व्यवहारामध्ये आपल्या आयुष्यभराची पुंजी जाणं म्हणजे नैराश्य पत्करण्यासारखंच आहे. पुन्हा एकदा एशियन न्यूज चॅनल आणि जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते, आपल्या बँक खात्याचे तपशील किंवा आपली वैयक्तिक माहिती कोणीही अनोळखी व्यक्तीला
किंबहुना मोबाईलचा वापर करताना ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी, जेणेकरून होणारा संभाव्य धोका आपल्या आयुष्यातनं टळू शकतो. पुन्हा एकदा नवीन भागामध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.